नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. पंचैतानी महाबाहो, कारणानी निबोधमे. सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणां. चांदनियाचा पडिभर, होता सोमकांतांचा डोंगर. विघरोनी सरोवर हो पाहे जैसा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. ज्याच्या जीवनातली अविद्या किंवा अज्ञान ज्ञानप्रधान संन्यासाचा ग्रहण केल्यामुळे पूर्णतया निवृत्ती झाली आहे, अशा महापुरुषाला कर्माची फळं भोगावी लागत नाहीत. पण जोपर्यंत अविद्या आपल्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत अविद्या हे कारण असल्यामुळे त्याचं कार्य असणारं कर्म याची फळं मात्र अज्ञानी पुरुषाला भोगावी लागतात. त्या फलाचा प्रकार 3 प्रकाराने विस्ताराने भगवंताने विचार आपल्यासमोर प्रतिपादन केला आहे. एक आहे अनिष्ट फळ, दुसरं आहे इष्ट फळ आणि तिसरं आहे मिश्र फळ. पशवादिकांचा जन्म मिळाला तर अनिष्ट फळ आहे. इंद्रादिकांच्या देहाची प्राप्ती स्वर्गात जाऊन झाली तर त्याला इष्ट फळ असं म्हणतात. आणि दोनही फलांचा सोबत अनुभव येत असेल, ज्याला आपण खिचडी असं म्हणतो. ज्ञानोबा आहे ते 14व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, ते तर सुख दुःखांचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे. किंवा कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा, ही 16व्या अध्यायातली ओवी आहे. पण असाच एक 14व्या अध्यायामध्ये पण ओवीचा भाव आहे की सुख दुःखाची खिचडी जीवाला मनुष्य देहामध्ये प्राप्त होते, ते कर्माचं मिश्र फळ आहे. संन्यासी महापुरुषाला हे फल प्राप्त होत नाही. अर्थात संन्यासही 2 प्रकारचा आहे. एक विधीचा संन्यास आणि एक आहे वृत्तीचा संन्यास. मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. हा संन्यास सर्वांना ग्रहण करता येतो. ज्याच्या जीवनातला मीपणा आणि ममतेचा भाव आत्मज्ञानाच्यामुळे निघून गेलेला आहे, अशा पुरुषाचा वृत्ती संन्यास प्राप्त झाल्यामुळे तो संन्यासी आहे आणि त्याला मात्र ही फळं भोगावी लागत नाही. पण मात्र अविद्या जोपर्यंत अनुभवाला येते तोपर्यंत कर्म त्याच्याकडून घडतं, त्याचा फलभोगही त्याला सांभाळावा लागतो किंवा करावा लागतो. मग कर्माची कारणं कोण आहेत? भगवान म्हणतात, आत्मा हा कर्माचं कारण नाही आहे. आत्मस्वरूपावर सगळ्या प्रकारच्या क्रिया घडताना दिसतात, पण त्यांची कारणं मात्र अन्य प्रकारची आहे. आणि मग ती कारणं आपल्याला कळावी यासाठी भगवान परमात्मा त्या कारणांची स्तुती करतात. पंचैतानी महाबाहो, कारणानी निबोधमे. सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणां. हे महाबाहो, ज्याचे बाहू अत्यंत विशाल आहे त्याला महाबाहू असं म्हणतात. सर्व कर्मणां सिद्धये, सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी किंवा पूर्ण निष्पत्ती होण्यासाठी. सांख्ये कृतांते, कृतांते हे विशेषण आहे. अंते म्हणजे परिसमाप्ती, अंतः म्हणजे परिसमाप्ती. आणि यस्मिन अर्थात ज्या शास्त्रामध्ये कर्माची पूर्ण समाप्ती केली जाते त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. म्हणून कृत अंते, ज्या शास्त्रामध्ये कर्माचा पूर्ण समाप्तीचा भाव प्राप्त झाला किंवा जे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे कर्म आपल्याला स्पर्श करू शकत नाही, अशा ज्ञानाचं प्रतिपादन करणारं जे शास्त्र त्याला सांख्यशास्त्र असं म्हणतात. सम्यक ख्यायते आत्मतत्वम. ज्या शास्त्रामध्ये चांगल्या प्रकारे आत्मतत्वाचं निरूपण केलं जातं त्याला संख्या म्हणतात. आणि संख्येचाच भाव म्हणजे सांख्य असा होतो.
जसा की धीर शब्दाचा भाव धैर्य होतो, तसा संख्या शब्दाचाच भाव वाचक शब्द सांख्य होतो. अर्थात कर्माची परिसमाप्ती करणारं जे सांख्य नाम वेदांत शास्त्र आहे, त्या शास्त्रामध्ये सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी पंच एतानी कारणांनी ही 5 प्रकारची कारणं सांगितली. भगवान म्हणतात मे निबोध, माझ्याकडून तू श्रवण कर. अर्थात हा विचार आपण काल पाहिला की भगवान म्हणतात अतिशय प्रसिद्धीनं वेदरायाच्या राजधानीमध्ये सांख्य वेदांताच्या मंदिरामध्ये व्याख्यान करता करता नौबतीच्या आवाजावर या कारणांची प्रसिद्धी झाली आहे. ही कारणं 5 प्रकारची कर्माला कारण आहेत, पण कर्म करत असताना आत्मा कर्म करतो असा मात्र कोणताही विचार आपण करू नये किंवा आडमुठीनं आत्मा त्या कर्मामध्ये प्रविष्टही करू नये. आत्मा हा अलिप्त स्वरूपाचा आहे, तो साक्षीसुद्धा होत नाही तर भोगता कसा होईल? भोगता झाला नाही तर कर्म करता कसा होईल? आणि म्हणून कर्माचा तो करता आहे, भोगता आहे, साक्षीसुद्धा नाही असं कोणताही आरोप त्याच्यावर येत नाही. न स्वावा अभंगी आत्मराज. भगवान म्हणतात ही महत्त्वाची कारणं तुझ्या कानावर असू दे, ऐकलेलं वाया जात नाही. मग इतरांच्या मुखाने ऐकावं असंही ओझं घेण्याचं काही कारण नाही, कारण तुझ्या हातामध्ये मी चैतन्य स्वरूप रत्न प्राप्त आहे. इतरांच्या मुखातून ऐकावं असं कोणताही प्रकार नाही. ज्याप्रमाणे आरसा आपल्या समोर आला तर आरशातच आपण आपलं प्रतिबिंब पाहावं. इतर लोकांच्या डोळ्यांना विनाकारणच आपलं स्वरूप पाहण्याचा मान देण्याचं काय कारण आहे? कारण आरसा आपल्या समोरच आहे. सध्याच्या काळामध्ये ना ते लोकांच्या डोळ्यासमोर आपण राहावं याची खूप मोठी स्पर्धा सुरू आहे. तुम्ही बघा, एखादा व्यक्ती साधना करत असेल ना निसर्गात आहात तर काही नाही, पण फक्त कॅमेरा फिरवा त्याला उधाण येतं का? लोकांच्या डोळ्याला मान देता येतो. हे सगळीकडेच आहे. फक्त कॅमेरा फिरवला की त्याला असं वाटतं की जगाने आपली दखल घ्यावी. वास्तविक परमार्थाचं पहिलं लक्षण आहे अमानित्वम अदंभित्वम. आपण केलेली साधना ही लोकांना प्रगट करून सांगू नये. हल्लीच्या काळामध्ये असं झालेलं आहे की जर आपण लोकांच्या समोर प्रगट केलं नाही तर जग आपल्याला हिशोबातच घेणार नाही, असं वाटतं की नाही लोकाला. ज्ञानी पुरुषाची भावना अशी आहे, माझे असते पण लोपो, नाम रूप हरपो. माझं नाव माझं रूप हे जगामध्ये हरवून जावं, कोणी मला विचारू नये, कोणी ओळखूही नये. फार झालं तर जगे अवज्ञाची करावी, संबंधी स्वयेची न धरावी. माझ्या अस्तित्वाचा लोप व्हावा ही भावना कुणीकडे, आणि आपलं अस्तित्व जगाच्या समोर प्रगट करून सांगण्याकरता स्पर्धा करावी ही भूमिका कुठं आहे? बहुते वेचिते आपुले जीविते परिवाढविते कीर्तिते धनुर्धरा. लोक कष्ट करतात, प्रसंगी आपलं आयुष्यही देऊन टाकतात, पण स्वतःची कीर्ती मात्र वाढवतात की जी कीर्ती काही उपयोगाची नाही. नाम आणि रूप म्हणजे आपली प्रसिद्धी व्हावी तर आपलं रूप कळावं, जगातल्या लोकांच्या मुखामध्ये आपलं नाम असावं, हा भाव आहे की नाही सामान्य. परमार्थाच्या प्रवासाच्या अगोदरच ही भूमिका असावी की असते पण लोपो नामरूप हरपो मज झने वासिप भूत जात. ह्या भूमिकेतून मग परमार्थामध्ये प्रवेश करावा, पण हेही कळण्याकरता सद्बुद्धी असावी लागते. बरं, बऱ्याचदा असं होतं की मनुष्य परमार्थामध्ये येण्याच्या अगोदर एकदम सामान्य असतो, त्याला काही नाही, फक्त शुद्ध परमार्थ करावा असं वाटतो, आणि इथं आल्यानंतर नेमकं त्याला काय होतं काही कळत नाही. जे नाम कीर्ती प्रसिद्धी सोडून तो इथं आला होता, इथं आल्यानंतर पुन्हा त्याच्याच मागं लागतो आहे. प्रवास होतो आहे, फक्त वेश बदलतो, बाकी काही होत नाही. असं तो काही आपला विषय नाही आहे. पण अमानित्वाची अदंबित्वपणाची एक भूमिका आहे की ज्यामध्ये आपली विद्या आपण प्रगट करायची नाही. तैसे झाकी निपजले दान पुण्य ही भूमिका एकीकडे, पण लोकांच्या डोळ्याला मान देण्याची भूमिका एकीकडे. भगवान तर काय गरज आहे त्याची? उलट भक्त ज्या ठिकाणी जशा प्रकाराने पाहतो तशाच आकाराने मी प्रगट होतो, आणि असा भक्तांच्या पराधीन झालेला जो मी तो आज तुझ्या हातातलं खेळणं झालो आहे.
84 क्रमांकाची ओवी. भक्त जैसेने जेथ पाहे तेथ ते तेची होत जाये, तो मी तुझे चाहलो आहे खेळणे आजी. असं भगवान परमात्मा अतिशय प्रेमाच्या वेगाने बोलले. ऐसे हे प्रीतीचे ने वेगे, देव बोलतासे नेघे, तव आनंदा माझे अंगे विरत पार्थ. इथपर्यंत आपण काल ओव्या पाहिल्या होत्या. भगवान म्हणतात, अर्जुना तुझं भाग्य किती मोठं आहे. भक्ताने फक्त मनामध्ये कामना करावी तशा प्रकारचा मी त्या प्रसंगाला प्रगट होतो. आणि असा भक्तांच्या पराधीन असणारा जो मी, तो आज तुझ्या हातातलं खेळणं झालो आहे. जसा तू मला नाचवशील तशा प्रकारे मी नृत्य करण्याकरता तयार आहे. या बाबतीमध्ये गोपिकांचं भाग्य फार मोठं आहे बरं. ज्याच्या एका इशाऱ्यावर काळाने नृत्य करावं, आणि तो परमात्मा थोड्याशा ताकासाठी गोपिकांच्या समोर नृत्य करायचा. गोपिकांचा अधिकार फार मोठा आहे. सगळं जग भगवान परमात्मा नाचवितो, आणि त्या गोपिका भगवंताला थोड्याशा ताकासाठी नाचवितात. प्रेम नाचवितं मनुष्याला. हे भक्तराज अर्जुनाचं पराकुटीचं प्रेम आहे. म्हणून तर भगवान म्हणतात, मी सारथी तुझा झालो आहे. सारथ्यपण पार्थाचे करीत असे, त्याचं कारणच हे आहे. म्हणून तर तुझी मी सेवा करतो आहे. भक्तराज अर्जुनाची सेवा परमात्म्याने केली, यात नवल नाही. एक प्रमाण आहे, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिले. भक्तराज अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करता करता जर कदाचित युद्धामध्ये त्या घोड्यांना एखादा बाण लागला तर भगवंताने त्याची चिकित्सा करावी, त्या घोड्यावर उपचार करावे, त्यांचा खरारा करावा, त्या घोड्यांना स्नान घालावं. का? हे माझ्या अर्जुनाच्या रथाचे घोडे आहेत. याला म्हणतात प्रेम. प्रेमामध्ये सेवा फार महत्त्वाची आहे. आणि तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. देवाने मान्य केलं बरं. वास्तविक या गोष्टी मनात झाकून ठेवायच्या असतात. प्रेमाचा प्रकार प्रगट करता येत नाही, पण देवाला प्रेमाचा वेग आला ना, ज्ञानोबा म्हणतात ना, ऐसे हे प्रीतीचेनी वेग आहे. जेव्हा प्रेमाचा वेग असतो ना, तेव्हा तो वेग मनुष्याला कोणत्याही प्रकारे आवरता येत नाही. मी एका पुस्तकात असं वाचलं होतं, जर पेरू पिकला ना, पेरू म्हणा किंवा कोणतंही फळ, जर तो पेरू पिकला की त्याचा जो वास आहे ना, तो झाकता येत नाही. अहो, त्या पेरूचा वास सोडून द्या ना, स्वयंपाकघरामध्ये चांगली फोडणी बसली तर गल्लीमध्ये त्याचा वास होत आहे, झाकता येत नाही. तसा जो आनंदाचा किंवा पराकुटीच्या प्रेमाचा प्रकार आहे ना, तो आवरता येत नाही. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा हा प्रेमाचा वेग आला आहे बघा. भगवान म्हणतात, अर्जुना तो मला किती आवडतो, तो वल्लभा मी कांताईसा पडी. तो वल्लभा आहे म्हणजे माझी प्रिय पत्नी आहे, आणि मी त्याचा पती आहे, असं मधुर भावातलं उदाहरण दिलं. पुढच्या जर ओव्या आठवल्या क्रमाक्रमाने सांगण्याचा प्रयत्न करा. तो वल्लभा मी कांताईसा पडी. पुढे ओवीचा भाव आहे, तिथे एक वेग शब्द आला बघा. मनोनिगाम आलं, आठवलं. वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवाद वसे. अरे अर्जुना, तया हि वरी विपाये, प्रेमळ संवाद या होय, ती गोडीशी आहे कांटाळे. मग आपल्या विषय आवडीचा असावा, वक्त्याचा विषय वक्त्याच्या आवडीचा. त्यानंतर त्याला सांगण्याकरता उत्साह असावा, आणि ऐकणारा हे व्यक्ती किंवा श्रोता तेवढ्या ताकदीचा भेटावा. हे वक्त्याचं भाग्य असतं. बाकी वक्त्याला जेवण नाही दिलं तरी चालतं, पण त्याला श्रोते चांगले पाहिजे. श्रीफळ नाही दिलं तरी चालतं, पण ऐकणारे मात्र चांगले असावे. त्यातून जो आनंद प्रगट होतो, त्या आनंदाची बरोबरी करता येत नाही. ती गोडीशी आहे कांटाळे. मग भगवान म्हणतात, काय सांगावं अर्जुना, मनोनिगाम्हा वेगा आली उपमा, पडियंत याची कहाणी, हे भुलीची भारणी, ये तव न बोलणी परवी बोलवी श्रद्धा. मनोनिगाम्हा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमानुवाद वसे, पडियंत याची कहाणी. म्हणजे भक्त देवाचा आवडीचा आहे, आणि आवडीचा असणारा विषय सांगता सांगता सांगणाऱ्या वक्त्याला भूल पडते आहे, आणि त्यामध्ये ऐकणारा जर चांगला भेटला तर मग त्यातून जी गोडी प्रकट होते त्याची तुलना मात्र करता येत नाही. म्हणून भगवान हे बोलून गेले.
ऐसे हे प्रीतीचे ने वेगे, देव बोलतासे नेघे. देवाला आठवण राहिली नाही. आठवण प्रेमात राहत नसते आणि आठवण दुःखातही राहत नसते. मनुष्याला जर पराकोटीचं दुःख असेल ना तर अजिबात काही आठवत नाही, दुःखाचा आघात होतो. बघा, तुम्हाला विषय सांगू का? ते गर्भस्तुती आलेली आहे ना आपल्याकडे. जेव्हा तो जीवात्मा मातेच्या उदरात असतो तेव्हा तो भगवंताला प्रार्थना करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे, अशी तो प्रार्थना करतो. काय सांगो गरिबीची यातना, मज भोगेता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझं क्षणक्षणा ध्यातसे. अशी तो गर्भात असताना देवाची प्रार्थना करतो. देवाला दया येते, देव त्याला जन्म देतो. जन्माला आल्यानंतर तो विसरून जातो. का? कारण जन्म होण्याच्या प्रसंगाला जे प्रचंड दुःख होतं त्या दुःखाचा आघात त्याच्या मस्तिष्कावर होतो आणि म्हणून त्याला स्मृती राहत नाही. गर्भामध्ये प्रत्येक जीवात्मा ऋषीच असतो, फक्त जन्म झाला की तो ऋषी राहत नाही. त्याला आठवतं सगळं की हे प्रचंड दुःख मला भोगावं लागतं आहे, पण जन्म झाला की दुःखाचा आघात झाल्यामुळे ते जन्म होताना त्याच्यावर वेदना आणि त्यामुळे त्याला स्मृती राहत नाही. भाव असा की दुःखामुळे सुद्धा आठवण राहत नसते आणि प्रेमातही आठवण राहत नसते. बऱ्याचदा हे प्रकार आपल्याला अनुभवाला येतात. ऐसे हे प्रीतीचे नि वेगे. आता इथलं प्रेम कोणतं आहे? हे विषयावरचं प्रेम नाही आहे, हे प्रेम आहे भक्तावर असणारं देवाचं प्रेम. या प्रेमाला शुद्ध प्रेम असं म्हणतात. सामान्य विषयाचं प्रेम ते तर वेगळंच आहे, पण हे प्रेम ज्याला प्राप्त झालं या प्रेमातला भाव असा आहे बरं, ज्याला हे भक्तिप्रेम सुख प्राप्त झालं त्या भक्ताला मी भक्त आहे अशी आठवण राहत नाही, आणि या प्रेमामध्ये देवाला मी देव आहे अशी आठवण राहत नाही. ऐसे हे प्रीतीचे ने वेगे, देव बोलता. प्रेमाच्या वेगाने परमात्मा बोलता बोलता से नेघे. से म्हणजे आठवण. कोणती आठवण बरं? आपण रणांगणात आहोत, आपण श्रीकृष्ण परमात्मा आहोत, आपण भक्तराज अर्जुनाचे गुरु आहोत, एवढ्या देवाला आठवणी राहिल्या नाही. किंवा आपलं प्रवचन सुरू आहे अशी देवाला आठवण राहिली नाही. देव बोलता से नेघे, आठवण राहिली नाही. पण परिणाम असा झाला की देवाचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, परमात्मा सांगण्याकरता मला प्रवृत्त झाला आणि स्वतः मुखतः मान्य करतो आहे की अर्जुना मी तुझ्या हातचा आज खेळणं झालो आहे. काय देवाचं माझ्यावर प्रेम आहे, काय प्रेम आहे, असं भक्तराज अर्जुनाला एक आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये तव आनंदा माझी, माझी म्हणजे मध्यंतरी, अंगे पार्थ विरत. तो भक्तराज अर्जुन विरून जाऊ लागला. म्हणजे कोणता? ज्याप्रमाणे समुद्र असावा, समुद्रामध्ये मिठाचा खडा टाकावा, तो जसा तो मिठाचा खडा समुद्राच्या तळाशी जाता जाता मीठ रूपाने राहत नाही, तो समुद्र स्वरूपच होऊन जातो. जेव्हा उडी मारतो तेव्हा उडी मारताना दिसतो, पण तळाशी जाताना मात्र मीठपणाने राहत नाही, ते समुद्र स्वरूप होऊन जातं. तसं आनंद किंवा सुख नावाची एक वस्तूच अशी आहे, मुळात असा आहे, जेव्हा जीवाला सुख प्राप्त होतं ना तेव्हा त्या सुखाशी जीवात्मा एकरूपच होत असतो. किंबहुना सोये जीव आत्मा याचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीवाला आत्मस्वरूपाचा आश्रय मिळाला असता अवस्था जी प्राप्त होते ती शब्दात नाही सांगता येत बरं. म्हणून ज्ञानोबांनी शब्द कसा ठेवला आहे? तेथ जे होय तया नाम सुख. तिथं जे होतं ते शब्दात नाही सांगता येत. जीवाला सुषुप्ती अवस्थेमध्ये आपलं उदाहरण आहे अनुभवाचं. जेव्हा मनुष्याला गाढ झोप लागते, पाठात फक्त लागू देऊ नका, जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा तो त्या जीवाला आत्मस्वरूपाचा आश्रय मिळतो. पंचदशीकारांनी याचा विस्ताराने विचार केला 11व्या प्रकरणामध्ये. त्यालाच वासनानंद असंही म्हणतात किंवा ब्रह्मानंद असंही म्हणतात. फक्त जीवाला कर्मामुळे बाजूला यावं लागतो, तो भाग वेगळा आहे त्याचा. नाहीतर दररोज सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवात्मा मूळ आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, आणि एकरूप झाला तरच त्याला आनंद आहे, तरच त्याला ऊर्जा मिळते.
नाही तर ज्या व्यक्तीला 3-4 दिवसाचा प्रवास झाला आणि झोप नाही झाली तर मग त्याला पाठात चक्कर येते, असा तो असा त्याचा भाव आहे. बाकी काही प्रकार नाही, तो त्याचाच परिणाम आहे. पण मग आता प्रचार एवढा झाला की मलाही जास्त प्रमाणात फोन येत आहे. बाकी काही नाही, आराम जर व्यवस्थित झाला नाही की त्याचा परिणाम असा होतो की शरीर आपल्याला ते काय करतं, जाणून देत आहे. भाव असा की सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा आला आत्मानंद मिळतो आहे. आणि तोही आत्मानंद केव्हा मिळतो, जेव्हा जीव स्वतःला जीवपणाने विसरतो तेव्हा. म्हणून तर झोपेमध्ये आपल्याला आपली आठवण राहत नाही ना. झोपेतलाही आनंद ब्रह्मानंदच आहे. मग तुम्ही असं म्हणाल मग झोपायचं का, असा अर्थ तर तो नाही घ्यायचा. तो आनंद आहे पण तो आपल्याला अखंड अनुभवाला मिळत नाही. तो आनंद कळण्याकरता तर शास्त्राचं अध्ययन वगैरे आहे की नाही. भाव असा आहे, साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागारा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. आम्ही सुषुप्तीच्या आनंदाला ब्रह्मभाव असंच म्हटलं असतो. पण काय करावं, जीवात्मा स्वप्न आणि जागृतीला येतो ना, फक्त एवढ्या एका गोष्टीमुळे त्या सुषुप्तीतल्या आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणत नाहीत. नाहीतर तो ब्रह्मानंदच आहे. अज्ञानाने आवृत्त आहे असं म्हणावं लागतं. तसं अज्ञानाने सुद्धा तो आवृत्त नाहीच आहे. कारण मी सुखाने झोपलो होतो आणि काहीच जाणत नव्हतो, या दोन गोष्टी त्याला कळतात ना. सुखाने झोपलो होतो ही स्मृती आहे. स्मृती अनुभवपूर्विका असते, म्हणजे सुखाचा त्याला अनुभव आहे. आणि काहीच जाणत नव्हतो हे तो जाणतो आहे. म्हणजे अज्ञानाचं का होईना त्याला ज्ञान आहे. म्हणून ते ब्रह्मानंदच आहे एक प्रकारचा, त्यामध्ये काही अन्यथा नाही. पण जीवाला जेव्हा आत्मस्वरूपाचा आश्रय प्राप्त होतो तेव्हा जे होतं त्याला नाम सुख असं म्हणतात किंवा त्याला आनंद असं म्हणतात. आनंदामध्ये प्रकार आहे बरं. एक वृत्तीमध्ये अभिव्यक्त होणारा आनंद आणि एक स्वरूपभूत आनंद. वृत्तीमध्ये अभिव्यक्त जेव्हा आनंद होतो तेव्हा त्यामध्ये त्रिपुटी असते. म्हणजे आनंद हा भोग्य, नंतर त्याला ग्रहण करणारी वृत्ती, आणि वृत्ती ज्याची आहे तो असणारा भोगता, ही त्रिपुटी असते. पण जेव्हा त्रिपुटी मळून जाते तेव्हा केवळ फक्त सुख शिल्लक राहतं. आणि त्या सुखामध्ये जेव्हा तो एकरूप होतो ना, ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. म्हणून जो ब्रह्माला जाणतो ना तो ब्रह्मवेत्ता नसतो, तो ब्रह्मच होतो. कारण जर तो ब्रह्मवेत्ता झाला तर ब्रह्मवेत्ता शब्दाचा अर्थ होतो ब्रह्माला जाणणारा. मग जाणणारा जर असेल तर तो झाला ज्ञाता. जाणण्याची क्रिया घडते त्याला म्हणतात ज्ञान. ज्या ब्रह्माला जाणलं त्याला म्हणतात ज्ञेय. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय झाली त्रिपुटी. त्रिपुटी आलं म्हणजे द्वैत आलं. पण ब्रह्मस्वरूपात असं नाही घडत. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. ब्रह्मविद जो ब्रह्मस्वरूपाला जाणण्याकरता गेला तो ब्रह्मच होतो, चकाराने सांगितलं आहे. शिल्लक राहत नाही. ज्याप्रमाणे आपण आत्ताच उदाहरण पाहिलं, मिठाचा खडा समुद्राचा माप घेण्याकरता गेला. अमृतानुभवातली ओवी आहे. पाणी बुडवे मिठाते, पाणी बुडवू मिठाते, तव मिठची पाणी आते, तेवी आपण झालेली अद्वैते नाशी भय. किंवा सांडोणी मिठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देवोनी शंभू मी शांभवी झालो. त्या मिठाने आपला मिठपणाचा लोभ सोडला आणि समुद्राचा तळ गाठण्याकरता प्रयत्न केला. परिणाम काय होतो, मिठपणाने शिल्लकच राहत नाही, ते समुद्र स्वरूप होऊन जावं. ब्रह्मवेत्ता तसाच ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. ज्ञानोबा ते सांगतात. आनंद शब्दाचा अर्थ होतं ब्रह्म किंवा आनंदम ब्रह्म असं म्हटलं आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. व्यापक सुखालाच ब्रह्म म्हणतात. त्या सुखालाच आनंद अशा प्रकारचं नाव आहे. आणि आनंदामध्ये म्हणजेच ब्रह्मस्वरूपामध्ये पार्थ अंगे विरत. अर्जुन आपल्या स्वरूपाने विरघळून जाऊ लागला, निमग्न झाला. कसं झालं, ज्ञानोबा त्याकरता उदाहरण देतात. चांदनियाचा पडीभर होता सोमकांताचा डोंगर, विगरोणी सरोवर हो पाहे जैसा. तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडोनी भिंती. आतले अर्जुनाकृती सुखची जेथ. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. उदाहरण दिला आहे सोमकांत नावाचा एक पाषाण आहे. त्या पाषाणापासून तयार केलेला एक डोंगर आहे. परिणाम काय होतो, निसर्गामध्ये सूर्यकांत नावाचा मणी असतो.
त्यावर सूर्यकिरण पडलं की त्यातून अग्नीच्या ठिणग्या बाहेर पडतात. आणि सोमकांत नावाचं एक पाषाण आहे, त्यावर चंद्राचं किरण पडलं की तो असतो पाषाण, पण त्याचं रूपांतर द्रव भावामध्ये होतं, म्हणजे त्याचं पातळ पाणी तयार होतं. मग सोमकांताचा डोंगर आहे, पाषाण आहे एक प्रकारचा, पण चांदनियाचा पडीभर होता. पडीभर म्हणजेच काय, भर, अत्यधिक प्रमाणामध्ये वर्षाव. चंद्राचं असणारं किरण त्याला म्हणतात चांदण, चंद्राचा प्रकाश, आणि तो प्रकाश अत्यधिक प्रमाणामध्ये पडीभर होता. त्याचा भर जास्त प्रमाणात झाला की सोमकांत नावाचा जो मणी, त्याचा जो डोंगर असेल तो काय होतो, विघरोणी, तो पाझरतो, विरघळू लागतो, आणि जिथं डोंगर असतो तिथे सरोवर तयार होतं. कशाचं, सोमकांत नावाचा मणी. काय सामर्थ्य असेल ना चंद्रकिरणाचं, चंद्रकिरण शीतल आहे, पण सोमकांत मण्याला लागलं की ते पाझरतो, आणि ज्याप्रमाणे तिथं सरोवर तयार व्हावं. मग आता तिथं सोमकांत राहिला का सरोवर राहिलं, सरोवरच राहिलं. आता डोंगर राहिलाच नाही, फक्त सरोवर राहिलं. तसंच झालं प्रेमाच्या वेगाने अर्जुन राहिलेच नाही. ज्या आनंदाला ते प्राप्त झाले तो फक्त आनंदच राहिला. अर्जुन नावाचं व्यक्तिमत्व हरवून गेलं. तैसे मागील दिलेल्या दृष्टांताप्रमाणे सुख आणि अनुभूती, सुख आणि सुखाचा अनुभव, अनुभूती म्हणजे ज्ञान, किंवा त्याला अनुभूती, अनुभव, ज्ञान असं त्याला अर्थ शब्द वापरले जातात. सुख आणि सुखाचा अनुभव घेणारा व्यक्ती, द्वैत आलं की नाही, जोपर्यंत द्वैत आलं तोपर्यंत त्रिपुटी येत असते. सुख, सुखाची अनुभूती आणि अनुभव घेणारा अनुभवता आला की नाही. पण भाव ज्ञानोबा असं म्हणतात, या भावांची मोडून भिंती, या द्वैत भावाची भिंत मोडून काय झालं, आतली अर्जुनाकृती सुखची जेथ. अर्जुनाच्या आकृतीच्या रूपाने ज्या ठिकाणी केवळ सुखची आतले, फक्त सुखच दिसू लागलं, म्हणजे काय, अर्जुन दिसण्याच, अर्जुन रूपाने अर्जुन दिसे नाशे झाले. फक्त अर्जुनाच्या रूपाने सुखच अभिव्यक्त झालं. का, द्वैत कोणतं राहिलंच नाही. अर्जुन नावाचं व्यक्तिमत्व या अथांग असणाऱ्या सुखामध्ये हरवून गेलं. ज्याप्रमाणे मिठाचा कडा जर गेला तळाशी तर तो समुद्र रूप होऊन जावा व्यापक. एखादा व्यक्ती मला, नाही मला शोधायचा आहे, तो कुठं आहे, शोधू नको, तुला दम लागेल, हे जसं व्हावं तसं व्यापक सुखामध्ये भक्तराज अर्जुन एकरूप होऊन गेले. ज्ञानोबाला म्हणता, आता प्रारब्ध शिल्लक आहे म्हणून ज्ञानी महात्मा दिसत असतो, नाहीतर ज्ञानी महात्मा ब्रह्मस्वरूपाचा आहे. आतले अर्जुनाकृती सुखची जेथ. मग आता अर्जुन जर सुखरूप झाले असेल तर देव का वेगळा राहिला असेल का, नाही. देव आणि भक्त हे दोघेसुद्धा, देव भक्त दोन्ही एकरूप झाले, दोन्हीसुद्धा व्यापक स्वरूपाशी एकरूप झाले. पण देवाच्या लक्षात आलं, जर अर्जुन सुखाशी एकरूप झाला, मीही सुखाशी एकरूप झालो, तर केवळ सुखच राहील. आणि मग हे पुढचं धर्मरक्षणाचं कार्य कोणी करायचं. जर इथेच रणांगणावर आपल्याला समाधी लागली दोघालाही, दोघंही एकरूप झाले, तर पुढचं कार्य होणार नाही. म्हणून देवाने स्वतःला त्या वेगापासून आवरलं. ज्ञानोबा म्हणतात, कसं काय आवरलं, त्याचं कारण ते तर समर्थ म्हणून देवा अवकाश झाला आठवा, मग बुडतयाचा धावा जिवे केला. देव समर्थ आहे ना, समर्थ आहे म्हणून देवाला समर्थ म्हणून, सामर्थ्य संपन्न आहे म्हणून देवा आठवा अवकाश झाला. आठव म्हणजे स्मरण किंवा आठवण. अरे मी देव आहे, मी अर्जुनाचा गुरु आहे, अशी देवाला आठवण झाली. मग देवाच्या लक्षात आलं, येथे सुखरूपाशी एकरूप होणं योग्य नाही. मग आता जो अर्जुन सुखाशी एकरूप होता त्यालासुद्धा भगवंताने पुन्हा माघारी आणलं. असे गीतेमध्ये बरेच स्थळं आहे बरं, की जिथे भक्तराज अर्जुन देवाच्या मूळ स्वरूपाला एकरूप होत होते, पण देवाने जाणून बुजून तसं होऊ दिलं नाही. कारण जर तो एकरूप झाला तर मग प्रवचनाचा आनंद मिळणार नाही आपल्याला. हे संवादाचा जो आनंद आहे की नाही,
तो देवाला भोगायचा आहे. अर्जुना आम्हाही वाडे कोडी अखंड बोलो आवडी परी काय की जे न जोडी पुसते ऐसे. आम्हाला सुद्धा वारंवार प्रवचन करावं असं वाटतं, असं देवाचं म्हणणं आहे. पण काय करावं, कोणी तसं विचारणारा भेटत नाही. आणि आज तू आम्हाला भेटला तर देवाचा भाव असा आहे की हा आपल्याशी एकरूप होऊच नाही. जर एकरूप झाला तर देवाला काही आनंद भोगता येणार नाही. देवाला कोणता आनंद मिळाला? दिठीचे पाहता निविजे दाटून खेव दिजे का तोंड भरून बोलीजे ऐसे कोण आहे. तोंड भरून बोलावं, कडकडून आलिंगन द्यावं आणि नजरेनं पाहिल्याबरोबर देवाला आनंद व्हावा, असं पात्र एकच आहे, भक्तराज अर्जुन. की ज्याला देवाने पाहिलं, आज आपण देवाचं दर्शन घेतलं तर आपल्याला आनंद होतो. आणि देवाला आनंद व्हायचा असेल तर भक्तराज अर्जुनाला पाहावं लागतं. म्हणजे देवाला भक्ताचं दर्शन, त्यालाच आलिंगन द्यायचं, त्याच्याशी मनसोक्त मोकळ्या गप्पा मारायच्या. आणि हा अर्जुन जर आपल्याशी एकरूप झाला तर हा आपला आनंद जाईल ना. आणि कोण असा व्यक्ती बरं की जो आपल्याला अनादी कालापासून कधीच न मिळालेला आनंद जर मिळत असेल तर त्याला सहजासहजी सोडेल. देवाला हा आनंद त्रेतायुगात नाही मिळाला, तिथं काला करायचा होता देवाला. मारुतीबाबा सांगत असतात ते सगळे वानरच. आणि मग काय, एक जण तर काल्याची टोपली घेऊनच झाडावर गेला, वाटायचा कसा काला. हा आनंद देवाला सुद्धा मिळत नाही. आणि जर तो देवाला द्वापार युगामध्ये भक्तराज अर्जुनाच्या निमित्ताने मिळत असेल तर देव त्या आनंदाला सहजासहजी आपल्या हातून जाऊ देणार नाही. म्हणून बुडतयाचा, जो अर्जुन या सुखामध्ये बुडत होता ना, भगवंताने त्याचा धावा कसा केला बघा, जिवे. अगदी मनापासून अशी वरवरून हाक नाही मारली, अरे अर्जुना, अशी मनापासून देवाने हाक मारली. कारण देवाला माहिती होतं आपण जर शब्दाचा उच्चार केला तर अर्जुन या शब्दाला ऐकण्याकरता अर्जुन नक्कीच माघारी येईल. माघारी येईल म्हणजे त्या सुखाशी पूर्णतया एकरूप होणार नाही. मग बुडतयाचा धावा जिवे गेला. ज्ञानोबा म्हणतात सामान्य गोष्ट नाही ही, याकरता एक विशिष्ट अंतकरण लागतं. बरं, आपल्याला माहिती असेल आपल्या आनंदाश्रम स्वामी महाराजांचे ज्यांनी सेवा केली, दादांनाही माहिती, ते भोईटे तात्या होते. ते पाठ ऐकता ऐकता त्यांना निर्विकल्प समाधी लागली. सकाळी ते उठले, आपल्या आळंदीतला अनुभव आहे, 7-8 वर्षापूर्वीचा किंवा 5-6 वर्षापूर्वीचा अनुभव असेल. ते ज्ञानेश्वरी मंदिराच्या जवळ नाही का कन्हैया आश्रम, तिथं बसले आणि सकाळी सकाळी ब्रह्मचिंतन करायला लागले. श्रवण मनन निधी ध्यासन, त्यांनी ती ध्यासनाचा परिपाक झाला आणि त्यांना तिथेच जागच्या जागेवर निर्विकल्प समाधी लागली. ती समाधी पाहण्याकरता सगळे मंडळी आले होते, सगळे. आणि मग जेव्हा दुसऱ्या अध्यायाचा नाही का सितप्रज्ञशका भाषा या ओव्यांचा जेव्हा उच्चार किंवा पारायण केला तेव्हा ते हळूहळू देहावर आले, हळूहळू. मग त्यांना विचारलं तुम्ही कुठे? केवळ आनंदामध्ये, बाकी काहीच नाही. मग आता ह्या निर्विकल्प समाधीचा अनुभव, याला विशिष्ट अंतकरण तयार व्हावं लागतं हे. आणि याच्यामध्ये दंभ नाही चालत. बऱ्याच लोकांना अनुभव येत नाही पण उघड रडतात ते, का लोकाला कळावं की आम्हाला काहीतरी अनुभव आला आहे. अरे का पाया पडण्यासाठी नाही ना हे, का मग लोक काही तर कीर्तनातच उड्या मारतात. अवघड गोष्टी या सगळ्या. हे अनुभव दाखण्यासारख्या. ज्याला हा अनुभव आला तो लोकांनी आपल्याकडे बघावं याकरता शिल्लक कसा राहील. अहो, जो शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती सोहम भाव प्रतीती प्रगट होय. शरीरावर जो राहत नाही, देह भाव राहत नाही. हो, इथे भक्तराज अर्जुनाला माग आणण्याकरता देवाला प्रयत्न करावे लागले. आणि इथं लोकांच्या समोर कोणाच्या अंगावर पडतात ते, काय अनुभव आहे? अनुभव नाही. काहीतरी ते कीर्तनाच्या अगोदर घेत असतील असो. मग बुडतयाचा धावा जिवे केला. अर्जुनाचा अगदी मनापासून भगवंताने हाक मारली. ज्ञानोबा म्हणतात ही सामान्य स्थिती नाही. हे फार मनावर घेत जाऊ नका बरं. अर्जुना येसने धेंडे प्रज्ञा पसरेसी बुडे आले भरते एवढे ते सावरुनी देव म्हणे हागा पार्था तू आपण पे देख सर्वथा तव सावरुनी इरे माथा तुकी येला. हे देवाचे शब्द आहे बरं. शब्दामध्ये शक्ती असते. शब्द शक्ती ही अचिंत्यत्वात. शब्दातली शक्ती अचिंत्य असते. कशी? एखाद्या सभागृहामध्ये 100 माणसं झोपू द्या,
आणि एकाच व्यक्तीच्या आपण नावाचा उल्लेख केला, ज्ञानेश्वर असा नावाचा उल्लेख केला, 99 व्यक्ती झोपलेलेच असतात. ज्याचं नाव उच्चारण केलं आहे तो व्यक्ती बरोबर जागा होतो का? त्या शब्दात शक्ती आहे की ते कानातून मनापर्यंत जाते आणि सुषुप्तीला प्राप्त झालेल्या जीवाला सुद्धा जाग करते. सामान्य व्यक्तीच्या शब्दामध्ये एवढी शक्ती असेल तर हा तर देवाचा शब्द आहे. त्या देवाच्या शब्दाचा परिणाम जो भक्तराज अर्जुन ब्रह्मस्वरूपाच्या आनंदाशी एकरूप होत होता तो माघारी आला. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना येसने धेंडे. धेंडे म्हणजेच काय? प्रस्थ, मोठी व्यक्तिमत्व. अर्जुना एवढी असणारी मोठी व्यक्ती, मोठी का म्हटलं आहे? रणांगणावर एवढा विक्षेप असताना सुद्धा देवाच्या मुखारविंदातला एकही शब्द वाया जाऊ देत नाही. त्याकरता व्यक्तीच मोठा असावा लागतो. येसने एवढा मोठा व्यक्ती आहे म्हणून तर महाभाऊ शब्द वापरला. आपल्याला सामान्य कंपनीचा फोन आला तर सगळा पाठ विसरून जातो आपला. इथे मात्र रणांगणावर सगळं ऐकायचं आहे आणि अजिबात कोणी विचलित होत नाही. ते ऐकण्याकरता व्यक्ती मोठाच असावा लागतो की नाही, हा एक अर्थ. आणि देवाच्या मुखारविंदातून ऐकण्याचं भाग्य ज्याला मिळतं त्याच्यापेक्षा मोठा व्यक्ती कोण असेल? हा अगस्तीची दुसरा, श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरोप आहे एक सारा अवघे याचा. देवाच्या मुखारविंदातून प्रकट होणारे वचन समुद्र आहे आणि त्या समुद्राला प्राशन करणारा एकाच घोटामध्ये हा भक्तराज अर्जुन नावाचा दुसरा अगस्ती आहे. कारण त्या अगस्ती ऋषी त्यांनी समुद्र प्राशन केला आणि हा भक्तराज अर्जुन नावाचं व्यक्तिमत्व अगस्ती ते देवाच्या मुखारविंदातले वचन हा जो समुद्र आहे त्याला प्राशन करतात. एवढा मोठा व्यक्तिमत्व आहे. अर्जुना येसने धेंडे, पण ते सुद्धा प्रज्ञा पसरीशी बुडे. प्रज्ञा म्हणजेच बुद्धिमत्ता आणि पसर म्हणजे विस्तार. प्रज्ञा म्हणजे नुसत्या बुद्धीला प्रज्ञा म्हणत नाही. प्रकर्षिण ज्ञायते अनया इति प्रज्ञा. ज्या बुद्धीच्या द्वारे परमात्म वस्तूला जाणता येतं त्या बुद्धीलाच प्रज्ञा म्हणतात. बरं, व्यवहारामध्ये व्यावहारिक विषयाला जाणण्याकरता सामान्य बुद्धी लागते आणि परमार्थामध्ये परमतत्वाला जाणण्याकरता दृश्यतेत्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः अशी विलक्षण बुद्धी असावी लागते. त्या जीवनमुक्ती विवेकामध्ये उदाहरण दिलं आहे. आपण बऱ्याचदा ते पाहत असतो. आपल्याला कपडे शिवायचे असतात ना, मग कपडे कापतात बघा. मग कापलेल्या कपड्यामध्ये धागा ओवतात. धागा ओवण्यासाठी त्याला छिद्र पाडावं लागतं. ते एका व्यक्तीनं ऐकलं की छिद्र पाडायचं, तो टिकाव घेऊन आला. म्हणे का? कारण 2 कापडाला छिद्र पाडायचं आहे. टिकावाने छिद्र चांगलं पडतं, हे खरं आहे. टिकावाने छिद्र पडतं, पण ते झाडं लावायचं असेल तर ते वृक्षारोपणासाठी टिकाव उपयोगाचा आहे. पण कपडे शिवायचे असेल, त्यात धागा ओवायचा असेल, सुईच लागते. तसं व्यावहारिक पदार्थ जाणण्याकरता टिकावाप्रमाणे बुद्धी लागते, कुठेही चालू शकते. परमार्थामध्ये बुद्धी सूक्ष्म सुईप्रमाणे लागते आणि त्या बुद्धीला प्रज्ञा म्हणतात. भक्तराज अर्जुनाकडे प्रज्ञा आहे म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ना, मग म्हणेगा प्रज्ञाकांता ओजवली आजी वक्तृत्वता. जे बोला एवढा श्रोता जोडाल अशी भगवंताची वक्तृत्व नावाची कन्या आहे. चांगला आहे का? देवाकडे वक्तृत्व नावाची कन्या आहे आणि प्रत्येक बापाला असं वाटतं की आपल्या मुलीला चांगला प्रकारचा वर मिळावा, म्हणजे आपल्याला जावाई मिळावा. भगवान म्हणतात, अर्जुना तो तर बुद्धीचा स्वामी आहे. मग म्हणेगा प्रज्ञाकांता ओजवली आजी वक्तृत्वता. आमची वक्तृत्व नावाची कन्या आणि त्या कन्येचा तुझ्याबरोबर विवाह झाला म्हणून देवाला आनंद झाला. प्रज्ञाकांत तू आहेस म्हणून प्रज्ञा पसरेशी बुडे. अर्जुनासारखं मोठं प्रस्थ व्यक्तिमत्व आपल्या बुद्धीसहित बुडू लागलं. एवढे भरते आले, एवढ्या मोठ्या प्रकारची आनंदाची भरती प्राप्त झाली आणि ते सावरुनी तो सगळा असणारा भरतीचा वेग सावरला. कुणी? देवाने. आणि मग देवाने अर्जुनाला मनापासून हाक मारली. देव म्हणे हागा पार्था तू आपणपे देख सर्वथा तव सावरुनी रे माथा तू केला.
देव म्हणतात, हे अर्जुना, अरे अर्जुना, अरे पार्था, तू स्वतःला आपण पे स्वतःला चांगल्या प्रकारे पहा. देवाचा शब्द आहे ना, देवाने 2 शब्द वापर, एक तू, दुसरा पार्थ. अरे हे अर्जुना, हे पार्था, तू, असे 2 शब्द वापरले. जो अर्जुन ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होता होता मी ब्रह्म आहे याही वृत्तीला विसरण्याचा प्रसंग प्राप्त झाला होता. म्हणजे ज्या स्वरूपामध्ये मी देह आहे याची आठवण तर नाहीच नाही, पण मी ब्रह्म आहे याची सुद्धा आठवण जे राहत नाही त्याला ब्रह्मस्वरूप म्हणतात. मी ब्रह्म हेही तो विसरतो. आणि त्या भूमिकेमध्ये देवाने अर्जुनाला काय सांगितलं, तू पार्था. मग आता जो ब्रह्मस्वरूपाच्या कितीतरी अलीकडचं देहभाव आहे आणि त्या देहभावावर पार्थ हे नाव आहे. आता पार्थ हे नाव उच्चारल्याबरोबर मी पार्थ, मी पार्थ असं म्हणून अर्जुनाला देहावर यावं लागेल की नाही? देहावर यावं लागेल, म्हणजे द्वैतामध्ये यावं लागेल. आणि देवाने अर्जुनाला असं नाही म्हटलं की अर्जुना तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे असं म्हटलं असतं की ते ब्रह्मस्वरूप झाले असते. पण देवाने शब्द ब्रह्म नाही वापरला. देव म्हणे, अगा पार्था, अरे अर्जुना, पार्था, तो आपण पे देख, तो स्वतःला पहा. म्हणजे कसं पहा? देह भानावर येऊन पहा. आता देवाचा शब्द, त्या देवाच्या शब्दाने जसं आपण उदाहरण पाहिलं, गाढ झोपेतल्या व्यक्तीला सुद्धा तो शब्द जागृतीला आणतो. तसं देवाचा पार्थ हा शब्द ब्रह्मस्वरूपाशी मिळणाऱ्या अर्जुनाला पुन्हा देहावर घेऊन आला. पार्था, तू आपण पे देख सर्वथा, चांगल्या प्रकारे तो पहा. हे ऐकल्याबरोबर तव सावरुनी, जो अर्जुन सुखाशी एकरूप होत होता त्याने स्वतःला सावरलं. सावरुनी येरे, येरे म्हणजे काय? दुसऱ्याने. दुसरा कोण आहे? देवाच्या शिवाय दुसरा म्हणजे भक्तराज अर्जुन. येरे माथा तुकेला, भक्तराज अर्जुनाने सावध होऊन देवाच्या बोलण्याकडे मस्तक डोलविलं की देवा हरकत नाही, मी स्वतःला पाहतो आहे. म्हणजे मी देहभावावर येतो आहे. जो ब्रह्मभावाला प्राप्त होत होता तो आता देहभावाकडे येऊ लागला. पण आल्याबरोबर देवाला मात्र परामर्श परिहार दिला की प्रभो, खरं सांगू का, मला कंटाळा आला देहावर राहण्याचा. मला तर आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. तुमचंही जे अधिष्ठान आहे आणि माझंही जे अधिष्ठान आहे ते आपण तत्वमसी महावाक्याचा विचार करतो आहे बघा. भागत्याग लक्षणा करतो की नाही? त्याच्यामध्ये त्या महावाक्यात 3 पद आहे. तत्, त्वम, असी. असी एक क्रियापद आहे. असी पदाने आहे सांगतात. तत् नाम ते ईश्वर चैतन्य आणि तू आहेस. ईश्वर चैतन्य आपण कसं काय हो? म्हणून त्या शब्दांचा वाचार्थाचा परित्याग करायचा, लक्षार्थातला ऐक्य ग्रहण करायचं. जसं की तत्पदाचे 2 अर्थ होतात. तत्पदाचा वाच्यार्थ आहे ईश्वर, लक्षार्थ आहे ब्रह्मचैतन्य. त्वम पदाचा वाच्यार्थ आहे जीव आणि लक्षार्थ आहे कुटस्थ चैतन्य. तर वाच्यार्थाचा परित्याग करायचा म्हणजे जीव आणि ईश्वर भावाचा परित्याग करून ईश्वराचं ब्रह्मचैतन्य हे लक्ष स्वरूप घ्यायचं आणि जीवाचं लक्ष स्वरूप कुटस्थ चैतन्य. कुटस्थ चैतन्यात आणि ब्रह्मचैतन्यामध्ये लक्षण साम्य असल्यामुळे एकत्व सिद्धी आहे, म्हणून त्याचं मुख्य समानाधिकरण्य आहे. आणि जीवाचं ईश्वराचं ब्रह्मस्वरूपाशी बाद समानाधिकरण्य आहे. म्हणून जे मूळ ऐक्य आहे की नाही त्या ऐक्याला मी प्राप्त होत होतो. तसं तत्वमसी महावाक्यामध्ये मूळ ऐक्य आहे कोटस्थ चैतन्याचं ब्रह्मचैतन्याबरोबर अखंड ऐक्य म्हणतात त्याला, किंवा त्याला अखंड अर्थ असं म्हणतात. आणि त्या अखंड ऐक्यालाच आदी एक हारासा या ओळीमध्ये शब्द येतो. बघा पुढे, म्हणे जानसी दातारा, मी तुझसी व्यक्ती शेजारा, ओ बघाला आदी एका हारा येवोप आहे. म्हणे म्हणजे केव्हा? देहभावावर आल्यानंतर म्हणे हे दातारा जानशी, दान देण्यामध्ये आपण उदार आहात हे आपण जाणता. कारण देवाला सांगण्याची गरज नाही, देवाला न सांगता सगळं कळतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, म्हणून तुम्ही जाणत आहात.
काय जाणत आहात? मी तुझसी व्यक्ती शेजारा उबगला. उबगला म्हणजे मला कंटाळा आला आहे, त्रास वाटतो आहे. पण कसा? तुझसी व्यक्ती शेजारा. व्यक्ती शेजार म्हणजेच काय? तुमच्या स्वरूपापासून वेगळं राहणं. शेजार केव्हा असतो? एका घरात शेजार नसतो. घराच्या भिंतीला दुसरा कोणीतरी जोडावा लागतो, म्हणजे वेगळा असावा लागतो, तेव्हा त्याला शेजारा म्हणतात. तसा तुम्ही आणि मी आपण दोन्ही व्यक्तिमत्व आहोत, आणि दोन व्यक्तिमत्वाचा शेजार प्राप्त झाला म्हणजे काय झालं? तुम्ही आणि मी वेगळे झालोत. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये वेगळीक आली, याचा अर्थ भेद आला. भेद आला म्हणजे द्वैत आलं, आणि त्या द्वैताचा मला कंटाळा येऊ राहिला, कारण द्वैतामध्ये राहण्यामध्ये आनंद नाही आहे. मी तुझसी व्यक्ती शेजारा उबगला. तुमच्यापासून मी अनादिकालापासून वेगळाच आहे ना, म्हणून मला त्या वेगळेपणाचा त्रास आला. आता मला तुमच्याशी एकरूप व्हायचं आहे. जसं की मिठाचा खडा जर वेगळा राहिला समुद्रापासून, तर मग त्याच्या दुःखाला किंवा श्रमाला, प्रवासाला प्रारंभ होतो. मग त्याला उकळत्या भाजीमध्ये काय टाकतात? दुकानदार दिवसभर रात्रभर त्याला बाहेरच काय ठेवतात? असं त्या मिठाला कंटाळा येतो की नाही? आणि मग तो कधीतरी समुद्राशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. तसं अर्जुन नावाच्या देहाला येणं, क्षत्रियाचे धर्म वगैरे पाळणं, राज्य परिपालन करणं, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, असा जो व्यक्ती शेजार आहे ना, त्या वेगळ्या सान्निध्याला मी कंटाळलो आहे. आणि म्हणून तुमच्या मूळ स्वरूपाशी, आजी म्हणजे मूळ, एकाहारा म्हणजे एकत्व, एवोप आहे. मी तुमच्या मूळ एकत्व स्वरूपाला येण्याचा प्रयत्न करतो आहोत, आणि या माझ्या प्रयत्नाला तुम्हीसुद्धा मदत करत आहात. तयाही हा ऐसा लोभे देतसा जरी लालसा, तरी काजी घाली तसा आड जीवा. इथे दोन शब्द आले बरं, पण दोन्हीचे अर्थ मात्र वेगळे आहे. मराठी भाषा आहे ही, एका अर्थाने दोन शब्द येणार नाही, त्याचे दोन अर्थ वेगळे लागतात. एक तर हे तुम्ही जाणता की तुमचं वेगळं सान्निध्य, त्याला मी कंटाळलो आहे, आणि तुमच्या मूळ स्वरूपाशी ऐक्याला प्राप्त होण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नाला तुम्ही मला मदतही करत आहात. कशी? ब्रह्मज्ञान देऊनच याला मदत होत असते. ज्या व्यक्तीला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल, त्याला ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही, आणि परमात्मा अर्जुनाला ब्रह्मज्ञानच देत आहेत. त्याही असणाऱ्या ह्या मला ऐसा म्हणजे अशा प्रकारे, लोभे म्हणजे प्रेमाने, आनंदाने, देतसा जरी लालसा. लालसा म्हणजे लाड, कौतुक आपण करत आहात. माझी अपेक्षा आहे मूळ आपल्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हावं, कारण मला कंटाळा आला आहे वेगळं राहण्यासाठी. आणि अशा माझ्या या भक्तराज अर्जुनाची आपण कोड कौतुक, लाड करून अपेक्षा पूर्ण करत आहात. आणि मग ते लाड करता करता जेव्हा मला मूळ फळ प्राप्त होणार आहे, असा प्रसंग आल्याबरोबरच तुम्ही मला पुन्हा हे पार्था असं का बरं म्हणता? एकतर मला तुम्ही एकरूप करण्याचा प्रयत्न करता, आणि एकरूप होता होता मी आलो की शेवटच्याच असणाऱ्या प्रश्नाला प्रश्नपत्रिका काढून घ्यावी, तसाच हा प्रकार घडतो आहे. असं का करता? तरी काजी घाली तसा आड जीवा. दोन अर्थ आहे बरं. आड म्हणजे मध्यंतरी, आणि आड म्हणजे प्रतिबंध. हे देवा जी आदरवाचक शब्द आहे. आड म्हणजे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, हा झाला पहिला आड शब्दाचा अर्थ. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, दोघाच्या मध्यभागी जीवा आड का घाली तसा. जीवत्व दशेचा प्रतिबंध आपण का घालत आहात? कुठे घातला प्रतिबंध? पार्था या शब्दाने. मी तुमच्या मूळ स्वरूपाशी एकरूप होत आहे की नाही? मग तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो भेद आहे तो बाजूला करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि आपल्या दोघाच्या मध्यभागी प्रतिबंध कोणता आहे? जीवत्व दशा. मग ती जीवत्व दशा बाजूला करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि तुम्ही मात्र हे पार्था तू आपण पेदेक सर्वथा असं म्हणून मध्यंतरीच आपल्या दोघाच्या मध्यभागी प्रतिबंध का घालता? म्हणून एका आड शब्दाचा प्रतिबंध असा अर्थ करा, आणि एका आड शब्दाचा मध्येच
असा अर्थ करा, दोन्ही अर्थ लागतात. तरी काळजी घालत असा आड जीवा. भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाला माहितीच नाही की आपलं आणि अर्जुनाचं मूळचं ऐक्य आहे. भगवान म्हणतात ते तर श्रीकृष्ण म्हणते निके अद्यापि नाही मा ठाऊके वेड्या, चंद्रा आणि चंद्रिकेनं मिळणे आहे. भगवान म्हणतात अर्जुना निके खरं आहे, पण अजून तुला खरं माहितीच नाही. अरे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कधी कोणत्याही प्रकारचं प्रतिबंध नव्हताच. उपाधी आल्यामुळे प्रतिबंध असा वाढतो आहे. उदाहरण असं आहे, इथं पोकळी आहे की नाही, या पोकळीला म्हणतात महाकाश म्हणजे आकाश. आणि इथे एखाद्याने घट आणला, घटामध्ये पण पोकळी आहे की नाही, घटात जी पोकळी त्याला काय म्हणतात घटाकाश. आणि बाहेरचा आकाश आहे त्याला काय म्हणतात महाकाश. मग खरं सांगा महाकाश आणि घटाकाश एक आहे का वेगवेगळं आहे? एकच आहे. कारण घट फुटला म्हणजेच घटातला आकाश महाकाशाशी एकरूप होता असं नाही आहे. जेव्हाही ते घटातला आकाश घटाकाश रूपाने राहतं तेव्हासुद्धा ते महाकाशच आहे. घट ना म्हणजे मातेचा उपाधी आहे आणि उपाधीचा भेद खरा भेद नसतो. तसं अर्जुना, तो अर्जुन आहे, मी श्रीकृष्ण आहे. तो भक्त आहे, मी देव आहे. तो शिष्य आहे आणि मी गुरु आहे. या फक्त आपल्या उपाधी आहे. खरा विचार केला तर तुझं आणि माझं मूळचं ऐक्य जशाच तसं आहे, पण हे तुला माहिती नाही. श्रीकृष्ण म्हणते निके अद्यापि नाही मा ठाऊके, अजूनही तुला माहिती नाही वेड्या. शब्द फक्त वेडा वापरलाय बरं, पण वेड्या शब्दाचा वेडा या अर्जुना असा अर्थ नाही घ्यायचा. वेड्या माणसाला एवढं सुद्धा असतं का? हां, वेडेपणाचा भाव नाही आहे, पण लाडातला शब्द आहे हा. वेड्या चंद्रा आणि चंद्रिकेनं मिळणे आहे. चंद्र आणि चंद्राचा प्रकाश त्याला चांदणं असं म्हणतात. त्यांच्या जीवनामध्ये कधी वियोग आहे का? न मिळणे त्याला वियोग म्हणतात. त्यांचा वियोग आहे का कधी? कधीच नाही. उलट चंद्र तेथे चंद्रिका, जिथं चंद्र आहे त्या ठिकाणी चंद्रिका आहेच आहे. तसं तू आणि मी आपल्या मूळ स्वरूपामध्ये ऐक्य आहेच आहे. पण भगवान म्हणतात इथे शब्द आलाय बघा वेड्या, पण तो वेड्या शब्दाचा वेडा असा अर्थ नाही बरं, शहाणा असा अर्थ होतो. कधी कधी शब्दाचे अर्थ कळत नाही कळत तर गोंधळ होऊन जातो. ते यशोदा मैयाकडे तक्रारी आल्या ना, भगवान खोडी करतात. तर त्याला एक जुनं उदाहरण सांगितलं जातं. एका गावात एक मुलगा होता. कोणाच्याही घराचं नवीन बांधकाम झालं आणि खिडकीला काच बसवला की तो काच फोडून टाकायचा. सगळ्या गावातल्या महिला आल्या त्या मुलाच्या आईकडे आणि सांगितलं तुमचा बाळू ऐकत नाही, नवीन काच बसवला की तो फोडून टाकतो. मग आईने सांगितलं जाऊ द्या, सोडून द्या म्हणे, तो वेडा आहे. एक महिला म्हणली वेडा आहे, पण तुमच्या घराच्या खिडकीचे काच का नाही फोडत? म्हणजे एवढा वेडा नाही, वेडा आहे पण त्या वेड्यापणातला भाव नाही. असं इथं शब्द आलाय वेड्या, चंद्रा आणि चंद्रिकेने मिळणे आहे. यातला वेडेपणाचा भाव घ्यायचा नाही, शहाणेपणाचा भाव घ्यायचा. आणखीन काही चिंता नाही, पण उद्या पाहू. पुंडरी गौरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.